राज्यात मान्सूनची 9व्या दिवशीही प्रगती ठप्प असून अनेक भागात उष्णता, उकाडा आणि तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. राज्यात मान्सूनने 8 जून रोजी रत्नागिरी, सातारा आणि सोलापूरपर्यंत मजल मारली होती. परंतु मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान नाहीये. त्यामुळे मान्सूनचा एकाच जागेवर मुक्काम कायम आहे. मान्सूनची उत्तरेकडील सीमा हरणे, सोलापूर, हैदराबाद, भद्राचलम, कोरापूट, रांची, जमुई आणि मुझफ्फरपूरपर्यंत पसरलेली आहे. तर पुढील 4 ते 5 दिवसात तेलंगणा, ओडिसा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून आगेकूच करण्यासाठी पोषक परिस्थिती असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय. आज मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात उष्ण व दमट हवामान राहणार असून काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. परभणी आणि हिंगोलीमध्ये प्रामुख्याने कोरडं हवामान राहील. नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. विदर्भात मात्र उष्णतेची लाट आणि वादळी पावसाचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा कायम असून काही भागात तापमान सरासरीपेक्षा अधिक राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय. मध्य महाराष्ट्रात धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानासह काही ठिकाणी हलक्या सरीचा अंदाज आहे. नंदुरबारमध्ये मात्र उष्णतेचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता असून पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, अहिल्यानगर आणि घाटमाथ्यावरील भागात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आहे. तर सोलापूरमध्ये उष्ण व दमट हवामानासह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.